नमस्कार. आपल्याकडे टाकळी अहिल्यानगर मधून एक दिंडी आली आहे. त्यांचे जे मुख्य ताई महाराज आहेत त्या आषाढीचा उत्साह काय आहे, ऊर्जा काय, त्यांचा काय उत्साह आहे, काय ऊर्जा आहे, त्यांचा कसा प्रवास चालू आहे, किती किलोमीटर ते चालले आहेत आणि त्यांचे सहकारी काय म्हणतायत याबद्दल आपण 2 मिनिटं जाणून घ्यायचा प्रयत्न करू. बोला ताई. रामकृष्ण हरी. आज आम्ही श्री क्षेत्र टाकळी मेळा ते श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी आमची दिंडी आज प्रवास करत आहे. तर या वारीमधून आम्हाला काय काय आनंद मिळतो आपण सगळेजण बघू शकतात. वारी म्हणजे फक्त प्रवास नाही, तर वारी म्हणजे एका अनोळखी माणसाला माऊली म्हणून हाक मारणारं प्रेम. फक्त वारी म्हणजे फक्त चालायचं नाही, तर वारी म्हणजे कुणी थकला तर त्याचा दुसरा हात धरतो. वारी म्हणजे फक्त विठ्ठल नाही, तर माणूस ओळखणार जी गोष्ट असती त्याला वारी म्हणतात. आणखीन वारी म्हणजे काय, तर वारी आपण सगळेजण बघू शकतात. वारी काय असते तर सगळ्यांना समावून किंवा माणूस काय हे सगळ्यांना एक जाणून घ्यायची. आषाढी वारीला पांडुरंगाच्या भेटीसाठी जातात. का जातात? पांडुरंग काय आपल्या हिंदू शास्त्रामध्ये, हिंदू धर्मामध्ये याचं विश्लेषण सांगितलं आहे. आणि त्या आपला हिंदू धर्म जागृत व्हावा किंवा सर्व समाजाला भक्त काय, पांडुरंग काय, संत काय याची ओळख व्हावी, यासाठी सर्व वैष्णवजन दरवर्षी पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या ठिकाणी त्या क्षेत्र ठिकाणी जात असतात. बरं, मला एक 2-4 प्रश्न विचारायचे आहे की आषाढी एकादशीलाच आणखीन एक नाव आहे, काय ताई सांगता येईल का? देवशयनी एकादशी. देवशयनी एकादशी, बरोबर आहे. बरं, माझा असा प्रश्न आहे की एकूण एकादशी किती असतात एका वर्षामध्ये? 24 एकादशी असतात. 4-5 एकादशीचे नाव सांगता येतील का? आषाढी, कार्तिकी, भागवडी, कामिनी, भागवत एकादशी, निर्जला एकादशी, बरोबर आहे. बरं, देहू आणि आळंदी कोणत्या नदीचे किनारे? आळंदीचं आणखीन एक नाव काय आहे? अलंकापुरी. पंढरपूर कोणत्या नदीच्या किनारे वसलेलं आहे? चंद्रभागा. बरं, ठीक आहे. आपले लाडके जे देव आहेत, प्रिय देव जे आहेत, विष्णू म्हणजेच पांडुरंग म्हणजेच विठ्ठल, आषाढी एकादशी देवशयनी एकादशी पासून योग निद्रा घेतात 4 महिन्यासाठी. त्याच्यानंतर कार्तिक एकादशीला पुन्हा जागृत होतात. हे 4 महिने जे आहेत आपल्या सृष्टीचा भार जो आहे ते आपले देवाधिदेव महादेव संभाळतात. कारण श्रावण येतो, श्रावणमध्ये सगळीकडे महादेवाचं पूजन भक्ती सुरू होते, बरोबर आहे. तर या 4 महिन्यासाठी आपले जे लाडके देव आहेत विष्णू ते योग निद्रा घेतात आणि कार्तिकी एकादशीला परत जागृत होऊन परत सृष्टीचा भार सांभाळतात. तर या ठिकाणी मला असं विचारायचं आहे की जे विष्णू आहेत आपले लाडके देव त्यांची एक आणखीन यात्रा सुरू झाली आहे. कोणती यात्रा आहे माहिती आहे का? मोठी यात्रा आहे संपूर्ण भारतामध्ये, जगन्नाथ यात्रा, बरोबर आहे. जगन्नाथ यात्रा जी आहे आपल्या भारतामध्ये, जगन्नाथ यात्रा प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात पंढरपूरची यात्रा प्रसिद्ध आहे. नागषष्ठीची यात्रा सुद्धा प्रसिद्ध आहे, बरोबर आहे. तर मला असं म्हणायचं आहे की ज्ञानेश्वरीला काय नाव आहे? ज्ञानेश्वरीचं एक आणखीन नाव आहे, भावार्थ दीपिका नाव आहे. ज्ञानेश्वरीचं नाव आहे भावार्थ दीपिका, बरोबर आहे. ज्ञानेश्वरीचे जे मूळ नाव आहे ॲक्च्युली ते भावार्थ दीपिका आहे. आणि महाभारताचा मराठीत अनुवाद जो आहे तो ज्ञानेश्वर माऊलींनी केलेला आहे, बरोबर आहे. संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींची समाधी कुठे आहे? जन्मस्थान कुठे आहे माऊलींचं? जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे? पैठण तालुक्यात आहे. बरं, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले कुणी म्हणलंय? संत तुकाराम महाराज, बरोबर आहे. ओके. वृक्षवल्ली आम्हा सोयरे कुणी म्हणलेलं आहे? संत तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे. संत एकनाथ महाराजांची समाधी कुठे आहे? पैठण. बरं, ठीक आहे. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी.